नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मराठी व्याकरणाचा संधी हा धडा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की रोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, तर याची दखल घेऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर संधी म्हणजे मराठी व्याकरणातील हा भाग असून संधी होत असताना साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सांधणे किंवा जोडणे असा प्रकार होत असतो. मग या संधीचे किती प्रकार पडतात? तर या संधीचे 3 प्रकार पडतात. आणि संधीची व्याख्या सांगायची झाली तर जेव्हा आपण बोलताना 2 शब्द एकमेकांमध्ये उच्चार करतो तेव्हा पहिला शब्द शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्या दोघांमध्ये एकच वर्ण तयार होतो, याला आपण संधी म्हणू शकतो. किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संधी म्हणजे उत्तम प्रकारे ठेवणे किंवा जोडणे असा संधीचा अर्थ आपण सांगू शकतो. त्याचबरोबर संधी म्हणजे सांधणे, जोडणे, संयोग करणे आणि एकत्र करणे या सर्व गोष्टीला संधी असं म्हणतात. संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधीचा समावेश होतो. त्याचबरोबर एक विशेष संधी सुद्धा आपल्या मराठी व्याकरणामध्ये आहे. आता ज्यावेळेस स्वरसंधी असते त्यावेळेस काय होतं तर दोन्ही पद हे स्वराचे असते, म्हणून त्याला स्वरसंधी म्हणायचं. आणि व्यंजन संधी कशाला म्हणायचं मग? तर व्यंजन संधी म्हणजे पहिलं पद व्यंजन आणि दुसरं पद व्यंजन किंवा स्वर, त्याला व्यंजन संधी म्हणायचं. त्यानंतर विसर्ग संधी, पहिलं पद विसर्ग आणि दुसरं पद स्वर किंवा व्यंजन ज्यावेळेस असते त्यावेळेस विसर्ग संधी होत असते. आता विशेष संधीचे मात्र 2 प्रकार पडतात, जसं की पूर्वरूप संधी, ज्यामध्ये 2 स्वर असतात, पहिला स्वर आणि दुसरा स्वर. दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिला स्वर जसाचा तसाच राहतो, त्यावेळेस काय होतं तर पूर्वरूप संधी होते. आणि ज्यावेळेस पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा स्वर जशाच तसा राहतो त्यावेळेस पररूप संधी होत असते. स्वरसंधीचे उपप्रकार हे 4 पडतात आणि आता ते आपण अभ्यासूया. पहिले ते कोणते आहेत ते पाहून घेऊया. दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, व्रतादेश संधी आणि यणादेश संधी असे स्वरसंधीचे 4 प्रकार पडत असतात. आता आपण याचा सविस्तर अभ्यास करूया. तत्पूर्वी स्वरसंधी समजून घेऊया. जेव्हा एकमेकापाशी येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात तेव्हा त्याला आपण स्वरसंधी म्हणतो. जसं की सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. दुसरं उदाहरण पाहिजे झालं तर गण अधिक ईश म्हणजेच काय तर गणेश. यानंतर आपण सजातीय संधी पाहूया. आता सजातीय संधी केव्हा होते तर जेव्हा 2 सजातीय स्वर एकाच उच्चारस्थानाचे स्वर एकमेकांच्या समोर येतात तेव्हा काय होतं, त्या दोघांबद्दल त्याच जातीचा एकच दीर्घ स्वर येतो. याला काय म्हणायचं? सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घादेश संधी किंवा दीर्घत्व संधी. या संधीचे 3 नियम पडतात, जसं की पहिला नियम आहे अ आणि आच्या समोर जर अ आणि आ आला तर त्याचा उच्चार दीर्घ होऊन आ होतो. आणि दुसरा नियम उ आणि उ आला तर त्याच्यासमोर उ आणि उ आला तर त्याचा उच्चार दीर्घ होऊन उ होतो. आणि तिसरं म्हणजे ई आणि ई आला तर त्याच्यासमोर ई आणि ई आला की दीर्घ ई हा उच्चार तयार होतो. आता याची काही उदाहरणे पाहूया.
पहिला नियम आहे, जर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल तर दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अ किंवा आ असेल तर त्याचा मिळून काय होतं तर आ. जसं की सूर्यास्त, त्यानंतर सूर्य प्लस अस्त हिमालय, हिमा प्लस आले, त्यानंतर विद्यार्थी, विद्या प्लस अर्थी विद्यार्थी, देवाज्ञा, देव प्लस आज्ञा. हे काय झाले, अच्या समोर अ किंवा आ आला तर त्याचा काय झाला तर दीर्घ आ झाला. यानंतर ई किंवा ईच्या समोर ई किंवा ई आले तेव्हा दीर्घ ई होते. जसं की कविच्छा, कवी प्लस इच्छा, मुनीश्वर, मुनी प्लस ईश्वर, महेश, मही प्लस ईश, महेश, गिरी, गिरीश, गिरी प्लस ईश, गिरीश. यानंतर उ किंवा ऊ च्या समोर उ किंवा ऊ आला तर मोठा ऊ होते. याचे उदाहरणे पाहूया. जसं की भानुदया, भानू प्लस उदया, भानुदया. यानंतर गुणादेश संधी, जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन त्यांच्यात विशिष्ट बदल होतो तेव्हा त्याला गुणादेश संधी म्हणायचं. आता या गुणादेश संधीचे आपण 3 नियम पाहू. जसं की अ आणि आ प्लस ई आणि ई जर आले तर ए असा उच्चार होतो. आणि दुसरं म्हणजे अ आणि आ असेल तर त्याच्यासमोर उ किंवा मोठा ऊ आला तर ओ असा उच्चार होतो. आणि तिसरं म्हणजे अ किंवा आच्या समोर रो आलं तर अर असा उच्चार होतो. जसं की महर्षी. अ आणि आच्या समोर ई आणि दीर्घ ई आल्यास ए होतं. जसं की गणेश. अ आणि आच्या समोर उ किंवा मोठा ऊ येतो त्यावेळेस ओ होऊन जसं की चंद्रोदय. आणि अ आणि आच्या समोर रू येऊन अर्र होतं. जसं की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महर्षी. यानंतर वृद्धादेश संधी. आता जेव्हा अ किंवा आ यांच्या पुढं ए किंवा ऐ किंवा ओ किंवा औ येतात तेव्हा त्याला वृद्धी होऊन जो बदल होतो त्याला वृद्धादेश संधी म्हणतात. या वृद्धादेश संधीचे 2 नियम पडतात. जसं की मी वाक्यात सांगितल्याप्रमाणे अ किंवा आच्या समोर ए किंवा ऐ येते तेव्हा ऐ होतं. आणि अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ येतं तेव्हा औ होत असतं. अ किंवा आच्या समोर ए किंवा आय होतं तेव्हा आपण उदाहरण पाहायचं झालं तर एक एक काय होतं एक एक. मत प्लस ऐक्य, मत ऐक्य. सदा प्लस येव, सदैव. प्रजा प्लस ऐक्य, प्रजैक्य असं होत असतं. यानंतर दुसरा नियम आहे अ किंवा आ च्या समोर ओ किंवा औ येतं तेव्हा औ होतं. जसं की जल प्लस घोष, जलघोष. त्यानंतर वृक्ष प्लस औदार्य, वृक्ष औदार्य. गंगा प्लस घोष, गंघोष. इथे काय झाले अ च्या समोर ओ आल्यामुळं ओचा मोठा उच्चार झालेला आहे. यानंतर यनादेश स्वरसंधी. जसं की ई, ई, उ, ऊ, रू यापुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्या स्वराची जागा अनुक्रमे य व र असे बदल होऊन घेतात. तेव्हा काय होतं तर यनादेश संधी होतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ईचा य होतो, ऊचा व होतो आणि रूचा र होतो. तर मग आता याचे उदाहरणं पाहूया. जसं की प्रत्यार्थ. इथं काय होतं ईचा य होतोय. स्वल्प, स्वल्पमध्ये काय होतंय ऊचा व होतोय आणि रूचा र होतो तेव्हा मातृत्व किंवा मातृवत्सल हा शब्द तयार होतो.